आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर येतेय। शिरोळ तालुक्यातील तमदलगे गावच्या हद्दीमध्ये असलेल्या बसवानखिंड या निर्जन डोंगराळ भागामध्ये 27 मे रोजी एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता। या खुनाच्या बाबतीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली असून हा खून कोणत्याही परक्यानं नाही तर सख्या भावानंच सुपारी देऊन करून घेतल्याचं निष्पन्न झालंय। अविनाश उर्फ दीपक पाटील असं मृतकाचं नाव आहे। त्याच्या सख्या भावानं 6 लाख रुपये सुपारी देऊन खून करून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे। सदर घटनेचं गांभीर्य ओळखून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील एकूण 3 पथके सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहिती घेण्यासाठी नेमण्यात आली। तसेच सदर तपास कामे जयसिंगपूर पोलीस स्टेशनकडील 2 पोलीस पथके अशी एकूण 5 पथके नेमण्यात आली होती। सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखा आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील तपास पथकास चौकशी दरम्यान मैताचा भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील याच्यावर संशय आला। त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने तोंड उघडलं। अविनाश हा रोज दारू पिऊन घरी येत असे आणि त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत असते। त्याच्या या वागणुकीला कंटाळून त्याचा सक्का भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील याने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला। यासाठी त्याने मित्र मोहन पाटील याच्या मदतीने राकेश उर्फ विनोद थोरात याला खून करण्यासाठी सुपारी दिली। राकेश थोरात याने खून करण्यासाठी 6 लाख रुपये मागितले। जिनगोंडा पाटील यांना आधी 3 लाख रुपये रोख दिले आणि खून झाल्यावर उर्वरित 3 लाख देण्याचं कबूल केलं। राकेशने आपल्या सहकाऱ्यांसह किरण थोरात, सागर लोहार, अमर वडर यांना गुन्ह्यात सामील करून घेतलं। या टोळीने अविनाशच्या हालचालींवर नजर ठेवायला सुरुवात केली। 26 मे रोजी रात्री आरोपींनी अविनाश पाटील यास फसवून तमदलगे गावच्या हद्दीत असलेल्या बसवान खिंडीमध्ये नेले। तेथे त्याच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून केला। मृतदेह निर्जन डोंगरात टाकण्यात आला होता। जयसिंगपूर पोलीस ठाणे आणि कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्त तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि कौशल्यपूर्ण चौकशीच्या आधारे जिनगोंडा पाटीलवर संशय घेण्यात आला। चौकशीत त्याने अखेर खुनाची कबुली दिली। पोलिसांनी उर्वरित आरोपींना दानोळी, भादोले आणि निमशिरगाव येथून अटक केली आहे। सक्का भाऊ जिनगोंडा पाटील, मध्यस्थ मोहन पाटील, सुपारी घेणारा राकेश उर्फ विनोद थोरात, सहकारी किरण थोरात, सहकारी सागर लोहार, सहकारी अमर वडर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या सर्व आरोपींना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।